तर एक जीव वाचवणं आणि त्याचा आजार बरं करणं हे मानवी जीवनामध्ये खूप वेगळं काम आहे सर. आनंद वाटतो. मग मला वाटतं की खरोखर बरं झालं मी परत आलो. आयुर्वेदामध्ये जे ज्ञान आहे ते असं गुरु परंपरेने मिळतं. म्हणजे मी आज ज्या आजारांचा मी बरं करतो असा शोध लावलाय तो मला कोणी शिकवला नाही, तो मी स्वतः लावलेला आहे. त्यामुळे याची संख्या कमी आहे समाजामध्ये अशा टाईपच्या शिष्यांची किंवा डॉक्टरांची. कोणते आजार आहे सर लोकांना जास्त? डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, ओसीडी, झोप न लागणं आणि त्या टाईपचे सर्व आजार. विशेष मी जे ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये खूप कमी वयाची मुलं ट्रॅप झालेली आहेत. फूल ऐसे भी है जो खिले ही नहीं, उनको खिलने से पहले खिजा खा गई. त्या लोकांसाठी काय सांगाल? काय जीवन पद्धती, निब्बाना जीवन पद्धती? लोकांच्या जीवनामध्ये 3 तत्व घेऊन आपण चालतोय निब्बाना मिशन मध्ये. असाध्य आजार बरे करायचे. दुसरं, सुखाच्या पलीकडे जो आनंद आहे जो आपल्या संतांना किंवा त्या लोकांना मिळतो ती आनंदाची अवस्था प्राप्त करणं. आणि तिसरं, यशाची अवस्था. प्रत्येकाला पैसा, नाव, शोहरत पाहिजे ती मिळवून देणं. खऱ्या अर्थाने ते जागतिक झालं. आता कारण आपण दुबईमध्ये पण ब्रँच सुरू केली. आजच्या डेटला 10-12 देशातून लोक कमीत कमी आपल्या कनेक्ट होत आहेत. की जो त्या आश्रमामध्ये जातो मग तिथे एक स्त्री असतो, एक पुरुष असतो, जे स्ट्रेंजर्स असतात, जे एकमेकांना ओळखत नसतात, तरीही ते एकमेकांसोबत फिजिकल रिलेशनशिप डेव्हलप करतात, की एक शारीरिक संबंध त्यांच्यात निर्माण होतात. तर यात किती सत्यता आहे आणि त्याच्या मागे ओशोंचं काय लॉजिक होतं? ओशोंची काय संकल्पना होती? हा असा एक गुरु होऊन गेला. ही अशी एक प्रज्ञा होती जो 200 वर्ष पुढचं बोलत होता. म्हणजे मेंटल हॉस्पिटलला असणाऱ्या रुग्णामध्ये जर कारण असेल त्याचं मानसिक आजाराचं 95% कारण काम भावनेचं दमन आहे. टीव्हीला जर एखादा सीन लागला किसिंगचा किंवा कुठला पण आई-वडील लगेच बदलून टाकतात. तुम्ही ऑब्झर्व जर केलं ना तुम्हाला 16, 17, 18, 20 मध्ये मुलं जास्त आजारी पडताना दिसतील. याचं कारण पण आहे आपल्या समाजामध्ये आपण सेक्स बद्दल ओपनली बोलत. 1986 ते बोलतायत ते आज सत्य होत आहे. जर्मनीमध्ये 2000ची गोष्ट तुम्हाला सांगतो. मला बातमी कळाली की आई वडील मुलांच्या बॅग मध्ये कॉन्डोम टाकून देतात. बट जो व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करतोय पहिल्यापासून, रात्रंदिवस कष्ट करतोय, हे करतोय ते करतोय, त्याला यश मिळेलच का? तुमचं वय किती सर आज? 33. 7 35. तुमचं 35 नंतर लाईफ बदलणार आहे. चांगलं वाईट पुढे. तुम्ही सर प्रत्येक पॉडकास्टमध्ये DY पाटील सरांचं बोलतात, दादांचं बोलतात. याच्यावरून एक तर जाणवतं की त्यांचा तुमच्यावर खूप प्रभाव आहे. 16 वर्ष झाले तुम्ही सांगितलं. काय शिकले सर त्यांच्याकडून? पण एक देव माणूस एका डिपार्टमेंटला आला, अन्न खाद्य विभागला. तुकाराम मुंडे साहेब आले. आपल्या भारतातलं मी बिंग अ डॉक्टर पर्सन सांगतो की अर्ध दूध हे भेसळयुक्त आहे. संत लोकांना, चांगल्या लोकांना समाजामध्ये खूप त्रास आहे सर. ते वाईट वागू शकत नाही. मला पण ते अनुभव येतात. पण मी असे अनुभव जेव्हा ऐकतो तेव्हा आम्हाला बळ येतं चांगलं काम करण्याचं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर निलेश पाटील सर. सर नमस्ते. नमस्कार. सरांसोबत आपण मल्टिपल पॉडकास्ट ऑलरेडी केले. तुम्हाला ते आठवतही असतील कारण खूप फेमस झाल्या सरांच्या रील म्हणा किंवा ते यूट्यूबवरचे व्हिडिओ म्हणा. निब्बाना ही जी जीवन पद्धती आहे या जीवन पद्धतीबद्दल सरांनी आपल्याला भरपूर माहिती दिली आहे आजपर्यंत आणि हजारो लोकांना त्यांच्या आजारापासून दूर केलेलं आहे. मित्रांनो, सुधरवणं एक गोष्ट असते आणि आजारातून बरं करणं ही दुसरी गोष्ट असते. आणि ते पण कोणतं केमिकल देऊन किंवा कोणते इंजेक्शन लावून असं नाही, पण तुमच्या मनावर तो इम्पॅक्ट करून, तुमच्या मनावर तो प्रभाव टाकून तुमचा आजार बरं करणं हे निब्बाना जीवन पद्धती समजवते. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची की जी व्यक्ती आपल्यासोबत आहे डॉक्टर निलेश पाटील सर, तर हे काय एका दिवसात वर आलेलं एक व्यक्तिमत्व नाही आहे. डॉक्टर होते, संन्यास घेतला, संन्यासी जीवन, त्याच्यानंतर निब्बाना एक जीवन पद्धती त्यांनी नवीन आपल्यासोबत आणली आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आज आपण ठरवलं की आपण खूप जास्त डिटेल जाण्यापेक्षा की तुम्ही फक्त हा पॉडकास्ट बघत राहा. एवढी मी गॅरंटी देतो की तुम्ही पॉडकास्ट संपतो तोपर्यंत तुमचं मन आनंदी झालेलं असेल. जे काय रोग तुम्हाला आजार असतील ते 10% तरी तिथल्या तिथं निघून जातील या पुढच्या 1 तासामध्ये. सर तुमचं स्वागत आहे. आपण धन्यवाद. धन्यवाद. कसं आहे सर, काय चाललं? खूप छान चालू आहे सर. आनंदी आहे. आनंदी राहणं आपल्या हातात आहे. सिच्युएशन बदलत असतात, अप अँड डाऊन चालू असतात, पण आम्ही निब्बानात नेहमी एक वाक्य बोलतो की संकट आलं की एकच म्हणायचं, आता काय शक्य आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर, सर्व शक्य अशक्य शक्य करू आज आनंदी आहोत. आनंदी आहे. येस सर. सर, जर आपण मागच्या 1 वर्षाचा जर अनुभव घेतला, तुम्ही भरपूर हजारो लोकांना तुमच्यापर्यंत अप्रोच झाले, तुम्हाला कॉल आले, तुम्ही भरपूर लोकांना बरं केलं, तर काय प्रॉब्लेम आहे लोकांमध्ये जास्त? आपण आजच्या 1 वर्षापूर्वी साधारणपणे
तुम्हाला मी पहिल्यांदा भेटलो, आपल्या एका कार्यक्रमात भेट झाली. ते म्हटले माझ्या व्हिडिओवर याल का? येस येस, मी तुम्हाला इन्व्हाइट केले. आपण आलो. अनुभव खूप छान होता सर. पहिली गोष्ट, मनापासून जेव्हा आपण एखादं काम करतो निस्वार्थ भावनेने, त्याचे रिझल्ट एक्स्ट्रॉर्डनरी मिळत आहेत आणि मिळाले सुद्धा. आपला उद्देश काय आहे की लोकांच्या जीवनामध्ये 3 तत्व घेऊन आपण चालतोय निब्बाना मिशनमध्ये. एक तर असाध्य आजार बरे करायचे, दुसरं सुखाच्या पलीकडे जो आनंद आहे जो आपल्या संतांना किंवा त्या लोकांना मिळतो ती आनंदाची अवस्था प्राप्त करणं, आणि तिसरं यशाची अवस्था. प्रत्येकाला पैसा, नाव, शोहरत पाहिजे, ती मिळवून देणं. तर आरोग्य, आनंद आणि यश या 3 बिंदूंना घेऊन जे आपण मिशन सुरू केलं, जागतिक मिशन, तर खऱ्या अर्थाने ते जागतिक झालं. आता कारण आपण दुबईमध्ये पण ब्रँच सुरू केली. अरे बापरे. आणि आजच्या डेटला सध्या जे आपले झूम मीटिंग चालतात ऑनलाईन डेली, मी डेली हिलिंग सेशन घेत असतो, मी किंवा आपली टीम. तर आजच्या डेटला 10-12 देशातून लोक कमीत कमी आपल्या कनेक्ट होत आहेत. भारतात लोक तर आहेतच. आणि मी नेहमी म्हणतो चेतन सर की ज्ञान जोपर्यंत अनुभवात येत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचं काहीच महत्त्व नाही. ते सर्व लोक वर्षभरामध्ये अनुभव घेत आहेत. असंख्य लोकांचं लाईफ बदललं. म्हणजे आमची सकाळची जी हिलिंग सेशन आहे ते 6 वाजता असतं, 6 ते 7. संध्याकाळी 8:30, 7:30 ते 8:30 ते 9:30, झोपण्यापूर्वी उठल्यानंतर. प्रॅक्टिकल लोक करतायत आणि केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. त्याप्रमाणे अनुभवात गेल्यानंतर खूप लोकांची लाईफ बदलत आहेत. म्हणजे मी आनंदी आहे जो आपण पॉडकास्ट केला, त्याचे रिझल्ट एक सॅटिस्फॅक्शन सर त्याच्यामध्ये. कोणते आजार आहे सर लोकांना जास्त? मी जेवढं पाहिलं तर सध्या मला जे दिसतंय, मानसिक समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मानसिक आजार, त्याच्यामध्ये डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCD, झोप न लागणं आणि त्या टाईपचे सर्व आजार जवळपास त्यामध्ये येतात. आणि विशेष मी जे ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये खूप कमी वयाची मुलं ट्रॅप झालेली आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचे आईवडील आणि पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झालेले आहे. म्हणजे आता एक माझ्याकडे कल्याणचा मुलगा आला, तो 18 वर्षापासून आजारी आहे. असे 18, 16, 15. मी जेव्हा त्या मुलांकडे बघतो ना, तो कली खिलने से पहले मुरझा गई. ते गाणे बघा, फूल ऐसे भी है जो खिले ही नहीं, उनको खिलने से पहले खिजा खा गई. आणि त्यांच्यासाठी म्हणून जेव्हा आपण उभं राहतो, ते प्रेम करतं सर माझ्यावर. आणि असंही निब्बाना आणि मी प्रेममय. या जगात सर्वात जर काही शाश्वत असेल ते प्रेम आहे. प्रेम आहे. 10 अक्षर प्यार का, कबीर म्हटलंय. मला वाटतं यांचं माझं काहीतरी नातं आहे मागच्या जन्माचं, त्याशिवाय ते आले नाही. निमित्त आजाराचं आहे, पण तुम्ही एकदा आमच्या मीटिंगवर येऊन बघा. आमचं पेशंट डॉक्टरचं नातं मुळात मी पण ठेवत नाही. कारण मी असं मानतो की जेव्हा व्यक्ती मरतो ना सर, त्यात तुमच्या अंगावर कपडा पण येत नाही. मग सोबत जर काही येत नसेल तर कशाला इथे लोकांना फसवायचं. एखादा व्यक्ती एकाला फसवतो आणि त्यातून समजा तो काही माया प्राप्त करतो, धन किंवा नाव, सब यहाँ पे छोड़ के जाना है सर. बरोबर आहे. काय जीवन पद्धती, निब्बाना जीवन पद्धती काय काय? कारण तुम्ही जेव्हा आले होते सर, निब्बानाबद्दल आपण खूप जास्त बोललो होतो. तुमची स्टोरी आपण पूर्ण कव्हर केली होती त्याच्यामध्ये. जर तुम्हाला वाटत असेल कमेंट करा. सरांची अजून डीप स्टोरी मी सरांना विचारेल पुढच्या पॉडकास्टमध्ये. बट जे लोक आता नवीन असतील तेव्हा आपले 1.5-2 लाख सबस्क्रायबर होते, आता आपले 3.5 लाख आहे सर. हो. तर नवीन लोक जोडले आपल्यासोबत. काही लोक तुम्हाला पहिल्यांदा बघत असतील, जे नवीन लोक जोडले, त्या लोकांसाठी काय सांगाल? काय जीवन पद्धती, निब्बाना जीवन पद्धती? ओके, ते सांगण्यापूर्वी, कारण बरेच जण दावे करतात, बोलतात, देवाच्या नावाने पण लोक बिझनेस करतात. जेही प्रेक्षक बघतायत मला, त्यांना माझी विनंती आहे, कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी पहिले, नंतर मी डॉक्टर झालो. बऱ्याचदा जेव्हा असाध्य आजार बरे होतात तेव्हा लोकांना खोटं वाटतं किंवा मार्केटिंग वाटते किंवा अजून काय वाटतं. तर मी
तुमच्या माध्यमातून जे साधक मला बघतायत, डॉक्टर निलेश पाटील नावाने किंवा निब्बा नावाने आपले वर्षभरामध्ये 6 ते 8 जणांनी मला बोलवलं. बरोबर. त्यांनी फक्त कमेंट्स त्या व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट्स वाचायचे. म्हणजे जे पेशंट मला वर्षापूर्वी जॉईन झाले त्यांचे जिवंत अनुभव त्यांनी लिहून ठेवले. जसं आंबवात नावाचा एक आजार आहे समजा. आंबवातामध्ये प्रत्येक जॉईंट दुखतो. संधिवातातलाच पुढचा म्हणजे त्याचा पोट भाग आंबवात. बरोबर. आमच्याकडे शब्द मॉडर्न सायन्समध्ये पण वेगवेगळे शब्द आहेत. कॉमनली लोकांचे जॉईंट दुखतात त्याला आपण संधिवात म्हणतो. आंबवातामध्ये मल्टिपल जॉईंट दुखतात आणि याला वयाचं बंधन नाही. या छोट्या मुलाला पण होतो. ओके. आणि या आजारामध्ये एवढ्या वेदना असतात की जे पेशंट आहे मला ते प्रत्येक पेशंट सांगतो की आम्ही आत्महत्यापर्यंत निघून गेलो. म्हणजे आपल्या युट्यूबला आत्ताच एका ताईंनी, नागपूरच्या ताई आहे, त्या काय बोलल्या ते सर महत्वाचं आहे. म्हणजे मला हे काम का इन्स्पायर, एका संन्यासी माणसाला काम का इन्स्पायर करतं सर. आम्ही रमत नाही या टिपिकल जगामध्ये, पण हे मला इन्स्पायर करतं. मला तुम्ही जे विचारलं अनेक गोष्टी आपल्या बोलायच्या त्यापैकी. तर आपल्याकडे त्याचं 15 दिवस राहून गेल्या पवना डॅमला जे आपला आश्रम होता. आणि जाताना मी वेळ मिळाला तरी त्यांचा फीडबॅक घेतला, गप्पा मारतो. बरोबर. तर त्यांनी असंच माझा एक पॉडकास्ट पाहिला आणि आपली एक सिस्टीम आहे कामाची, त्याप्रमाणे मला त्या भेटल्यात. त्यांना मी ट्रीटमेंटचं पॅकेज दिलं. ते आले, 15 दिवस थांबले, आता महिन्याभर थांबणार आहेत. त्या मला बोलताना काय बोलल्या सर ते ऐकण्यासारखं आहे. त्या म्हटल्या सर मला आंबवात झाला आणि तो आपल्या यूट्यूबला आहे बघा, त्यांच्या शब्दात आहे ते. म्हणजे निब्बाना नावांचे आपलं यूट्यूब चॅनल आहे सेपरेट, ते प्रेक्षक बघू शकतात पुरावा म्हणून. त्या काय बोलल्या चेतन सर की मला आंबवात झाला, टीचर आहेत त्या, असे खूप अनुभव, पण आपले एक अनुभव घेतोय. माझे मल्टिपल जॉईंट दुखत होते. मी नागपूरमधल्या नामवंत ऑर्थोपेडिककडे गेली. ते म्हटले की हे काही बरं होत नाही, तुम्हाला हे टॅबलेट खावं लागतील. मी पण अभ्यास केला गुगलला, माझा एक अभ्यास होता आणि मी खूप डिप्रेस झाली. आणि मी स्वतःलाशी म्हटले की आता मी इतक्या वेदनाने सहन करू शकत, मला आत्महत्याच केली पाहिजे. मी शॉक झालो. मला इतकं डीप माहीत नसतं, इतका वेळ मिळत नाही पहिल्या काही महिन्यांमध्ये. माझे डॉक्टर्स पेशंट चेक करतात. आता कसं वाटतं म्हटलं ताई, म्हणजे खूप छान वाटतं. आणि आशा आली. मी घरामध्ये 4 पावलं चालू शकत नव्हती नागपूरला. आश्रमात आल्यापासून त्या खूप पळायला लागल्या, फ्रेश झाल्या. आणि त्यांना मी जेव्हा ते माझ्याकडे आल्या, त्यांना येण्यापूर्वी माझे पुण्यातले एक पेशंट जे मागील 6 महिन्यापासून औषध घेत आहेत, त्यांचा आंबवात गेला होता. म्हणजे यांना आवर्जून तुम्ही बोला. मी नंबर देतो पेशंटला, जाणीव काही पेशंटला. कारण निगेटिव्ह, आता हेच बघा, मला माहीत नव्हतं पण या पेशंटमध्ये किती मोठी निगेटिव्हिटी होती, आत्महत्यापर्यंत. बरोबर आहे. त्या म्हटलं आता हा कुठे बरा होत नाही आणि इतक्या वेदना मी सहन करू शकत नाही. ऍक्च्युअली कोणी आत्महत्या नाही केली पाहिजे. आजकाल खूप सर्रास लोक आत्महत्याबद्दल बोलतात, पण ते चुकीचं आहे. आपल्या देहावर आपला अधिकार नाही सर. आत्महत्या का करू नये. आणि तो आत्मा कधी मुक्त होत नाही आणि तो मरताना आपल्या पाठीमागच्या लोकांना पण दुःखी करून जातो. या निमित्ताने आलो सांगतो आत्महत्या चुकीची, पण सांगण्याचं माझा उद्देश असा की तीव्रता किती होती. मग मी त्याच व्यक्तीला, जेव्हा ते आज माझ्याशी बोलताय, पण जेव्हा ते डे 1ला आले, ते पैसेदार रेडी असतात, ट्रीटमेंट घेतात, पण ताई तुम्ही या ताईशी बोला, का तुम्हाला विश्वास येईल. कारण बाहेर काय झालंय सर, प्रस्थापित जे काही पॅथी आहेत, प्रत्येकजण आपल्यावर चांगला प्रयत्न करतो, असे लेबल लावून टाकले. आंबवात बरा होत नाही, एकदा ब्लॉकेज झालं तर ब्लॉकेज जात नाही, त्याच्यानंतर संधिवात बरा होत नाही, सोरायसिस बरा होत नाही, मायग्रेन बरा होत नाही. बरा होत नाही हेच वाक्य जास्त फेमस आहे. मग त्याला पहिले विश्वास जर नसेल ना, काही शक्य होत नाही. या ताईला मी नंबर दिला, त्याला विश्वासाला, ती पण विश्वासू, तिचे मिस्टर विश्वासू. असं जेव्हा ऐकतो ना आपण, तेव्हा वाटतं की आपण काहीतरी करतोय आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. सर एक जीव वाचवणं आणि त्याचा आजार बरं करणं हे मानवी जीवनामध्ये खूप वेगळं काम आहे सर. आनंद वाटतो. मग मला वाटतं की खरोखर बरं झालं मी परत आलो. तुम्ही आता या निमित्ताने मला तुम्ही विचारलं, परत आलो शब्द मी वापरला. जे प्रेक्षक नवीन आहे त्यांना थोडक्यात मी सांगतो, निब्बाना जीवन पद्धती. नाही त्याच्यापूर्वी मी परत आलो शब्द वापरला की मी पुण्याला शिकून जेव्हा औरंगाबादला, आता जर संभाजीनगर, तिथं प्रॅक्टिस सुरू केली. एका जिद्दीने मी डॉक्टर झालो. तो मोठा प्रवास आहे, इतर लोकांना अजून त्यांनी सविस्तर बघावं.
आणि मी जीवनाच्या एका टर्निंग पॉईंटला सर्व काही चांगलं असताना संन्यास घेऊन टाकला. संन्यास का घेतला की पैशात ते सुख नव्हतं आणि ज्या पदासाठी मी एवढा अभ्यास केला, मोठं झालो, मला कळलं की आपण फसल्या गेलोय. इथे प्रत्येक व्यक्ती परेशान आहे सर. उद्या कधी आनंदी व्हायचं, उद्या मग मुलांचं टेन्शन, नवऱ्याचं टेन्शन, स्वयंपाकाचं टेन्शन, EMIचं टेन्शन, थोडं काही बरं होतं ते युद्ध सुरू होऊन जातं. आता गॅसचं टेन्शन, थोडं करोना गेला असं वाटलं तर जरा श्वास चांगला घेऊ, तर कोणतरी युद्ध करतं आणि आपल्यावर करतं दुसरे लोक आणि आपल्यावर ते आपत्ती येते. तर यातून मी एक पद प्राप्त केलं आणि पूर्ण महाराष्ट्रभरात 15 बेंचेस टाकल्या. आणि जेव्हा मला ती अवस्था आली की आपण सर्व चांगलं करतोय पण व्हेर इज हॅपीनेस, मग मी त्याचा सर्च घेतला आणि सर्च केल्यानं मला कळालं की काहीतरी मिसिंग आहे आणि इट्स अ बिग स्टोरी. मग मी संन्यासाकडे गेलो, ओशोंचा संन्यास घेतला. त्या संन्यासामध्ये घरात राहून तुम्ही साधना करतात, त्याला निघून जायची गरज नाही. त्यावेळेस माझं लग्न झालं होतं, मला एक मुलगी होती. आणि जेव्हा मला तो अनुभव म्हणा, साक्षात्कार म्हणा तो आला, तर मला या जगात पुन्हा परत यायची इच्छा नव्हती. मी त्या मुद्द्याला येतोय बोलताना. मला कळून गेलं की सत्य काय आहे. पण मी परत का आलो, आयुर्वेदामध्ये जे ज्ञान आहे ते असं गुरु परंपरेने मिळतं आणि गुरु देतो, दिशा दाखवतो, तुम्हाला ते स्वतः करावं लागतं, असं रेडीमेड मिळत नाही. ओके. म्हणजे मी आज ज्या आजारांचा मी बरं करतो असा शोध लावलाय, तो मला कोणी शिकवला नाही, तो मी स्वतः लावलेला आहे गुरु शिष्य परंपरेतनं. त्यामुळे याची संख्या कमी आहे समाजामध्ये अशा टाईपच्या शिष्यांची किंवा डॉक्टरांची. मी म्हटलं आपण जर समाधी घेऊन टाकली तर हे ज्ञान आपल्यासोबत निघून जाईल, समाजाला उपयोग होणार नाही. आणि मी बोलल्याप्रमाणे, मागे बोलल्याप्रमाणे, माझा भाऊ माझ्या जीवनामध्ये जेव्हा तो माझ्या समोर गेला कॅन्सरने, तर मला त्याचा आजारनाने एक इंडिकेशन दिलं होतं की मी काय केलं पाहिजे. मी म्हटलं आपण जर मिळलो, आपण स्वार्थी असू, आपण परत यायला पाहिजे त्या लोकांसाठी, त्या आजारांसाठी ज्यांना गरज आहे. शेवटी योग एक गरज आहे. एवढं बोलल्यानंतर पण काही लोक विचित्र वागतात, काही चांगले वागतात. कारण दुःखी आदमी दुःख देत आहे, सुखी सुख, जिसके पास जो होता वो देत आहेत. मला तुम्हाला ते अनुभव पण सांगेल मी, पण ठीक आहे, ते सोडायचे असतात. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्यावर मला वाटतं नगरकरांनी एक भाष्य केलं आहे, जे आपली हे आहे ना सर, पसायदान. तर पसायदानचं पहिलं वाक्य आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. तर लोक म्हणतात की एवढा मोठा हा ज्ञाता, प्रेमाचा कैवारी. खळ म्हणजे कोण? वाईट लोक. म्हणजे पसायदानामध्ये महाराजांनी पहिलं स्थान वाईट लोकांना दिलेलं आहे. बरोबर. तया सद्बुद्धी लाभो टाईप, म्हणजे जे वाईट लोक आहे त्यांना चांगली बुद्धी लाभो. तर काही जण विचारतात की महाराजांनी चांगले लेकरं सोडून दिले नाही, वाईट लेकरांनाच पहिले घेतलं. तसं संत लोकांना, चांगल्या लोकांना समाजामध्ये खूप त्रास आहे सर, कारण ते वाईट वागू शकत नाही. मला पण ते अनुभव येतात. पण मी असे अनुभव जेव्हा ऐकतो तेव्हा आम्हाला बळ येतं चांगलं काम करण्याचं आणि त्यांना माफ करून द्यायचं असतं. तर मी तो वाक्य बोललो की ज्यावेळेस मला ती अवस्था आली संन्यासाची, मी परत आलो की मला आजार बरे करायचे. यार आपण जर गेलो, हे असाध्य आजारांचं आपल्याजवळ जे काही लागलंय भांडार. नंबर 2, मी पाहिलं की घराघरामध्ये वाद चालू आहेत आणि मला उत्तर सापडलं होतं, हॅपीनेस सापडलं आणि मला यशाचा मार्ग सापडला होता. आता या ताईला जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला कळतं की बरं झालं मी परत आलो. तुम्ही आज तशा लोकांचं दुःख दूर करताय, कारण एक्झॅक्टली तो तुम्हाला आज समाधान मिळत आहे की, म्हणजे तेच आहे ना सर, की आपण एखादं काम करत असतो, बट जोपर्यंत आपल्याला त्या कामाची कुणी पावती देत नाही की अरे हा तू खूप छान काम करतोय किंवा हे करतोय, प्रत्येकाला तेच असतं की जेव्हा आपण चांगलं काम करतोय आणि करतोय पण आपल्याला कुणी आपल्या कामाची पोचपावती देत नाही ना, तेव्हा वाईट वाटतं किंवा हे होतं. पण जेव्हा तुम्ही करताय, खूप चांगलं काम करताय आणि जेव्हा तुम्हाला रिझल्ट दिसतो तिथं, की एक व्यक्ती जो दुःखात होता खूप जास्त आणि तुम्ही त्याला सुखी केलं, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, तो जेव्हा तुम्हाला थँक्यू बोलतो, तर
ते जे आपल्याला वाटतं ना त्यासाठी आपण काम करत असतो प्रत्येक जण. म्हणजे कुणाचंही उदाहरण घ्या तुम्ही, डॉक्टर लोकांस, तुम्ही डॉक्टर आहे किंवा एखादा प्लंबर आहे, एखाद्याच्या घरात पाणी येत नाहीये, पण ते काम जेव्हा होतं तेव्हा वाटतं बरं झालं, चला एसी आहे, फॅन आहे, लागत नाही घरामध्ये, ते जेव्हा काम होतं प्रत्येकाला बरं वाटतं. नाही आपण त्याला जेव्हा म्हणतो की भाऊ तुझ्यामुळे आज फॅनची हवा खातोय, बरं झालं लवकर, कारण आजकाल काय प्रत्येकाला थोडी फॅन लावता येतो, प्रत्येकाला थोडी गोष्टी करता येतात. खरंय. तर तेच आहे की जेव्हा आपण केलेल्या कामाची पोचपावती मिळते ना, तर तो खरा चांगला क्षण असतो आपल्या लाईफमध्ये. तुम्ही ओशोचं पण उदाहरण घेतलं सर, की तुम्ही ओशो मध्ये होता. मला आज वाटतं की आपण निब्बाणाबद्दल तर बोलतोच आहे, आपण प्रत्येक पॉडकास्ट निब्बाणाबद्दल बोलतो, पण मला ओशोबद्दल पण थोडं विचारायचंय तुम्हाला, की जे आपण ओशोबद्दल ऐकतो बघतो, त्याची जी जीवन पद्धती, विचार पद्धती ज्याला आपण म्हणतो, की ओशो मध्ये जे आपण बघितलं जातं. मी काही नेटफ्लिक्सवर सिरीज पाहिलाय किंवा इंस्टाग्रामवर रील्स पाहिलाय की ज्याच्यामध्ये असं आहे की असं बघितलंय मी, मला पूर्ण डिटेल माहित नाही सर, की जो त्या आश्रमामध्ये जातो, मग तिथे एक स्त्री असतो, एक पुरुष असतो, जे स्ट्रेंजर्स असतात, जे एकमेकांना ओळखत नसतात, तरीही ते एकमेकांसोबत फिजिकल रिलेशनशिप डेव्हलप करतात, की एक शारीरिक संबंध त्यांच्यात निर्माण होतात. तर यात किती सत्यता आहे आणि त्याच्या मागे ओशोंचं काय लॉजिक होतं, ओशोंची काय संकल्पना होती, म्हणजे त्या वेळ खूप कमी आहे हे आपल्याला पूर्ण, ते तर खूप मोठा त्यांचे विचार असतील, बट तुम्ही काय सांगाल या मागे काय संकल्पना होती? पहिली गोष्ट, मला हा प्रश्न आवडला, कारण मी अनेक गुरु, माझं प्रत्येक व्यक्ती, मी तुमच्यापासून शिकत असतो, प्रत्येक व्यक्ती गुरु आहे सर. गुरु शब्दाचा अर्थ जो मार्ग दाखवतो. पण सर्व गुरूंमध्ये परम गुरु माझे ओशो आहेत. ओके. म्हणजे ओशो नसतं तर मी आज, माझं जीवन इतकं छान नसतं जेवढं छान आज आहे. आई वडील असं म्हणतात की आई वडील तुम्हाला एक जन्म देतात आणि गुरु दुसरा जन्म देतो. बरोबर. आणि तुम्ही त्या ओशोबद्दल मला विचारलं, जो माझ्या दृष्टिकोनातनं मला समजला, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सत्य काय असेल ते देवाला माहिती. ओशो म्हटले की लोक सेक्स गुरु म्हणतात. मुळात जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे, आपण अपूर्ण आहे त्यांना समजून घेण्यासाठी. समाजाची जगण्याची एक पद्धत आहे, खूप डिफेन्सिव्ह पद्धत आहे. आपला आज सुद्धा थोडा बदल होतोय. याच्या मागे मानव वर्तणूक शास्त्र आहे. सर्व करू आम्ही, पण पडद्यामागे करू, समोर नाही. लोक काय म्हणतील, सर्वात जास्त लोक घाबरतात लोकांना. भले आमची मुलं आत्महत्या करून मेले चालतील, भले आम्ही घरामध्ये वाटेल ते करू, पण समाजापुढे कसे छान छान चांगले. कोणी छान नाही सर, तेवढे छान आहे जेवढे दाखवतात. आपण कपडे सुद्धा लोकांच्या अनुषंगाने घालतो. सगळ्यांची एक काळी बाजू असते आयुष्यात. येस, खूप आहे सर. बिईंग अ स्पिरिच्युअल पर्सन, बिईंग अ लाईफ कोच, बिईंग अ डॉक्टर, आमच्यापुढे जे लोक व्यथा मांडतात ना, डॉक्टरांपुढे आणि वकिलापुढे खरं बोलावं लागतं, त्याशिवाय केस सॉल्व्ह होत नाही. आणि मला समाजाचा आरसा माहिती आहे. हा असा एक गुरु होऊन गेला, ही अशी एक प्रज्ञा होती जो 200 वर्ष पुढचं बोलत होता. आणि तुम्ही इतिहास काढून बघा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, ज्यांनी समाजामध्ये परिवर्तन केले, विशेषतः संत लोक, त्यांची भाषा आपल्याला कधी समजलीच नाही. आपण आज ज्या संत ज्ञानेश्वरांची पूजा करतोय विशेष ठिकाणी जाऊन, त्या सिटीमध्ये, त्या शहरामध्ये महाराजांचं झोळी फेकल्या जायची, पिठावर रेघोट्या मारल्या जायच्या. ते काय होतं सर, कोण होते ते करणारे? आपलेच पूर्वज, आपलेच होते. आणि आता आपणच त्यांची पूजा करतोय. आपल्याला आहे ना, मला माफ करा बोलताना, आपल्याला चांगले लोक फोटोमध्येच पाहिजे, आपल्यात नको ते फोटोमध्ये, म्हणजे मेल्यानंतर ते चांगले वाटतात. तुझी पूजा मेल्यानंतर कर, भाऊ तू आमचं काय करतो, इगो हर्ट करून टाकतो. काय असतं सर, काय असतं एका संताकडे? मला आठवण द्या फक्त, मला मी सिकंदरची एक कथा सांगतो, सत्य घडलेली कथा सांगेल ओशोंकडून येऊन. ओशो आपल्याला, ओशो त्यांचं नाव आहे, टोपण नाव, आचार्य रजनीश समथिंग, जैन आडनाव त्यांचं. जैन होते का सर? जैन होते. कुपवाडा नावाचं डिस्ट्रिक्ट समथिंग मध्य प्रदेशमध्ये. मुंबई करता करता ते पुण्याला आले, त्याने पुण्यात आश्रम टाकला आणि त्यांना एक प्रेमाचं जग बनवायचं होतं, आणि ते लव, आणि ते गेले अमेरिकेला, निवडलं अमेरिकेला. त्यांचा निर्णय चुकला. सर प्रेक्षकांना पण निमित्ताने कळेल, तुम्हाला कळेल, आतापर्यंत तुम्ही एखाद्या बाबाचा, एखाद्या महाराजांचा, गुरुचा किती एकरचा आश्रम ऐकला असेल,
50, 100, 200. रामदेव बाबांचा आपण मोठं प्रस्ताव पाहतो. बरेचसे गुरु आहेत भारतात विशेषतः. किती एकर मॅक्सिमम? तुम्ही किती 100-150 एकर, 200 एकर. तुम्ही गुगलला सर्च करा. त्यांचा आश्रम होता 64,000 एकर मध्ये. 64,000 एकर. 1 एकर म्हणजे 40 गुंठे. हा, 40 गुंठे गुन्हेला 64,000. बापरे. म्हणजे आपण पायी चालू शकणार नाही. कुठे होता आणि हा होता ऑरेगॉन इन अमेरिका. त्यांना वाटलं अमेरिका प्रगत देश आहे, पण नाव मोठं लक्षण खोटं. त्यांचा अंदाज चुकला. त्यांनी तिथं स्थान निर्माण केलं. मला सांगा, 64 एकर जमीन घ्यायला आपण घेतल्यानंतर आपला इगो काय असेल? त्या माणसाकडे 64,000 एकर जमीन, 120 रॉल्स रॉयस. तुम्ही हे पण म्हणाले की गुरुला काय गरज आहे? पैसे कुठून आले मग? साधकाने दिले. एवढे त्यांचे साधक होते की जे त्यांना डोनेटर होते. ओके, लाईफ जेव्हा हे त्यांनी कमवलं होतं का? एक्झॅक्टली. सर्वात जास्त किंमत त्या माणसाला जो आपला लाईफ बदलतो. शिक्षकांना, आई वडिलांना किंमत त्यामुळे. आपण बघा, आपले शिक्षक कधी विसरत नाही, किती मोठे होऊ द्या, कारण शिक्षक तुमचं लाईफ अल्टर करतात. म्हटलं ती प्रज्ञा वेगळी होती. त्यांच्या कन्सेप्टमध्ये 2 पुरुष, स्त्री पुरुष, त्यांचा अजून तुम्हाला सांगतो, जे माझा अभ्यास आहे आणि बिईंग अ डॉक्टर मी तो अभ्यास केला. जे इच्छुक साधक आहेत, डीप जाणारे, त्यांनी हाचा अभ्यास करावा. ते म्हणतात की मानसिक आजाराचं म्हणजे मेंटल हॉस्पिटलला असणाऱ्या रुग्णामध्ये जर कारण असेल त्याचं मानसिक आजाराचं, तर 95% कारण कामभावनेचं दमन आहे. दमन म्हणजे न होणे, दाबलं जाणं, एक्सप्रेस न करणं, त्याबद्दल न बोलणं, असंही आहे. आणि त्यांचं प्रत्येक बोलणं सायंटिफिक आहे. तुम्ही क्रॉस चेक करा. मी ते मला आवडतं म्हणून नाही, मी डॉक्टर म्हणजे मेंटल प्रॉब्लेम ज्या लोकांना आहे सर, आणि जे लोक आज मेंटल हॉस्पिटलमध्ये, किंवा भरपूर लोक अशी आहे की जे मेंटल डॉक्टरला दाखवायला घाबरतात, त्या लोकांमध्ये मेन कारण आहे की त्यांचं सेक्शुअल जे डिझायर आहे ते कम्प्लीट होत नाहीये. कम्प्लीट 95%. सॉरी, असं नाही म्हणतायत. हा, दमन म्हणजे त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये भीती आहे. अजून त्याला खूप वेगळे अँगल आहे. त्या एरियात ते अंधार आहे, त्यांचा अंधार आहे, माहित नाही. तुम्ही ऑब्झर्व जर केलं ना, तुम्हाला 16, 17, 18, 20 मध्ये मुलं जास्त आजारी पडताना दिसतील. याचं कारण पण आहे, आपल्या समाजामध्ये आपण सेक्स बद्दल ओपनली बोलत नाही. टीव्हीला जर एखादा सीन लागला किसिंगचा किंवा कुठला, पण आईवडील लगेच बदलून टाकतात. मला सांगा, जेव्हा आईवडील बदलतात, आता विषय लावून सांगतो, ते मुलं काय बघतात? हे काहीतरी न बघ खराब आहे. मुलं नंतर बघतातच, पण विकृत प्रकारे बघतात, अति घाण बघतात. हा, अजून इंटरनेटवर किंवा विचित्र प्रकारे बघतात. तेच आई वडिलांनी जर नीट सांगितलं, पण पुन्हा आई वडिलांचाच प्रॉब्लेम बेसिकली, त्यांना कोणी सांगितलंच नाही. आपण मुलं जन्माला घालतो, अंधारात काम करतो, पण ते मुलगा दाखवतो ना की तुम्ही सेक्स केला अंधारात म्हणून. आमच्याकडे अनुमान प्रमाण नावाचं एक प्रमाण आहे. गर्भ राहिला याच्यावरून मैथुनाची कल्पना येते. तुम छुपाते बहुत हो, लेकिन पब्लिक को सब पता चल जातात. त्यांचं काय म्हणणं होतं, याला ओपनली घ्या. त्यांच्याकडे याला जो साधक होता तो जास्त विदेशी होता, तो ड्रग्स पिणारा होता, अजून त्याच्या काय वाईट सवय होत्या. त्यांचं असं एक म्हणणं आहे चेतन सर, की तुम्ही सर्व करा, ध्यान पण करा. आणि ध्यान केलं माणसाने ओरिजिनल खरोखर, तो या गोष्टी करतच नाही, सुटून जातात, आपोआप सुटतात. हुशार गुरु होते ते, पुढची प्रज्ञा होती. आता एरवी दारू, तंबाखू, सिगरेट किंवा ह्याच्या इतर गोष्टी आहेत, ते बाकी आश्रमात चालतात का? नाही. हा म्हणतो बाकी घेत नाही, मी घेतो या, आणि लोक सांगून ऐकत नाही सर. माझा 27 इयरचा अनुभव आहे. लोक मरून जातात व्यसनांपायी, घरातले भांडे विकतात, पण सोडत नाही व्यसन, पण सोडत नाही. मग इथे थोडं त्यांनी क्लुप्ती वापरली, या काय करायचं करा, थोडं ध्यान पण करा. मग ते एक वाक्य बोलतात, ध्यान करने वाला आदमी, हा माझा जिवंत अनुभव स्वतःचा, पण ध्यान करने वाला आदमी गलती से झूठ नहीं बोलेगा, ध्यान करने वाला आदमी चोरी नहीं करेगा, ध्यान करने वाला आदमी पर स्त्री की तरफ बुरी नजर से नहीं देखेगा. आपलं पूर्ण उलट आहे, आपण पोपट झालोय. हे ते अनेक अनुभवात जाताना सर्वजण तत्वज्ञान बाजूला पडतं. आज सांगा ना, भ्रष्टाचार शब्द वापरतो आपण. भ्रष्ट आचार करण्यापूर्वी पहिले भ्रष्ट विचार असतात. हे भ्रष्ट विचारच तुम्ही जर नीट नाही केले, कॉमन लोक पैसे खातात नंबर 2चे, कॉमनली फसवतात. आता रिसेंटली नाव घेणार नाही आपण, पण एक देव माणूस एका डिपार्टमेंटला आला, अन्न खाद्य विभागला. बापरे, तुकाराम मुंडे साहेब आले. आपण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषध म्हणजे परीक्षण विभाग येतो,
त्याचं नाव ऐकलं नव्हतं महाराष्ट्रात की इथे ही कारवाई झाली, तिथे ती कारवाई झाली. अन्न व औषधी विभाग जो आपण हा, अन्न व औषधी विभाग. आता कसं गुटखा सापडतोय सर आपल्या भारतातलं. मी बिंग अ डॉक्टर पर्सन सांगतो की अर्ध दूध हे भेसळयुक्त आहे. का नाही सापडत, का नाही पकडत? पकडणाऱ्यांची मानसिकता नाही, मॅन्युप्युलेट केलं जातं. इथे लागतं सर अध्यात्म. तुकाराम मुंडेंची बदली नको व्हायला फक्त आता त्या नाही, होणार सर, डिपार्टमेंटमधून ती एवढं होणार. आहे. कारण पण ठीक आहे, देवाची कृपा ते जितके दिवस राहतील तेवढं तरी इतके दिवस तरी आता त्या डिपार्टमेंटला. पण सर तो व्यक्ती तुम्हाला दाखवून देतोय आपल्या समाजाला की एक प्रामाणिक व्यक्ती एकच काय करू शकतो. एका डिपार्टमेंटला जाऊन सर सेम एक्झॅक्टली आम्ही निब्बाणात करतो. तर सर जसं मी आता बोललो की एक प्रशासनामधला प्रामाणिक माणूस किती मोठा बदल करतो, एकच व्यक्ती करतोय. महात्मा गांधी खूप व्यक्ती नव्हते, एकच व्यक्ती होता, पण प्रामाणिकपणे केलं कसा बदल दिसतोय सर. त्यांची बदली पण होते. कारण आपल्याला प्रामाणिक लोक जास्त आवडत नाही. आपल्याला आवडतात ते, पण सिस्टीमला आवडत नाही सर. निब्बाणा जवळपास असंच काम करते सर. कोण काय बोलेल मला माहित नाही, पण मी प्रामाणिकपणे काम करेल. मग आमचे पेशंट जेव्हा येतात तर पेशंटला पहिले आश्चर्य वाटले की आजार कसे काय बरे होतात. म्हटलं होतात. जर मी यापूर्वी एखादा हृदयविकाराचा ब्लॉक काढला असेल, डी.वाय. पाटलांचाच घ्या, त्यांचा मी ब्लॉक काढला, अनेक लोकांचे ब्लॉकेजेस काढले, तर मी पुढच्या पेशंटला काय सांगितलं की ब्लॉक जातो प्रामाणिकपणे. बरोबर. आंबोत बरा केला, आंबोत बरा होतो. मायग्रेन बरा केला, मायग्रेन बरा झाला. सिझोफ्रेनिया, डिप्रेशन या आजाराला तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला असाध्य लेबल दिसेल. मला पेशंट विचारताना जेव्हा आम्ही कॉमन मीटिंगमध्ये बसतो ना की सर मी जर गुगलला सर्च केलं की डिप्रेशन कॅन बी क्युरेबल, उत्तर येतो नो. सिझोफ्रेनिया नो. पण आज माझ्याकडे तुम्हाला कमीत कमी मी 10-12 जण असे दाखवू शकतो की ज्यांनी मेडिसिन बंद केले 2-1 वर्षापासून आणि ते सिम्पटमलेस आहेत. डिप्रेशनचे कमीत कमी 40-50 पेशंट आहेत. OCDचे काही पेशंट आहेत. आता हा डेटा जेव्हा बनेल आणि कोणते कार्य सुगंध लपून राहत नाही तो लोकांपर्यंत येईल पोहोचतोच. तर हे असं अनुभवातून जातोय. जसं आता एक अधिकारी थोडं ठरवतोय तर लगे आपला बदल दिसतोय ते. आणि माझा या निमित्ताने उद्देश आहे की करा प्रामाणिक काम, उशिरा यश येतं. 14 वर्षाचा वनवास आहे रामाला, चांगल्या माणसाला 14 वर्षाचा वनवास आहे सर. पण वाईट काम नका करू, कारण वाईटचा शेवट वाईट होतो सर. वाईट काम, वाईट बोलणं, याच्यावरून आठवलं. हा, मला बोला सर. फक्त- Yes, तुम्ही मला continue करा. Yes, yes, yes. एक Please, फक्त please, राहिलंय please, ओशनचं please. राहिलं. ओशन बद्दल आपण बोलत होतो की ते फिजिकल होतात. मग त्याचं कारण काय? ते सांगतो. त्यांनी आपल्या भारतातच नाही पूर्ण असा मोठा विषय आपण यावर एक वेगळाच पॉडकास्ट करू ना सर, करू ना. त्यांनी सांगितलं की सेक्स आपल्या जीवनामध्ये दाबलेला पार्ट आहे आणि तो आजाराला कारणीभूत. ही इज अ सायंटिफिक पर्सन लाईक दॅट. रिबिलेस होते, म्हणजे आपण काय म्हणू की आव्हान घेणारे होते. 1986 ते बोलतायत, ते आज सत्य होत आहे. मुलांच्या बॅगमध्ये कॉन्डोम द्याव्या लागतील हे ते 1988 मध्ये बोलले होते. कारण जर्मनीमध्ये 2000ची गोष्ट तुम्हाला सांगतो. माझा मित्र त्यात गेला होता. मला बातमी कळाली की आई वडील मुलांच्या बॅगमध्ये कॉन्डोम टाकून देतात. ते प्रोत्साहित करताय का नाही. कुमारी मातांचं प्रमाण इतकं वाढायला लागलं या सेक्समुळे. मग ते ॲबॉर्शन करण्यापेक्षा बाबा कराल तर वापरून करा. कोणत्या देशात झालं सर? हे झालं जर्मनीमध्ये. हो, ही 2000ची गोष्ट आहे. 2000 सालची. हा. आता होतं काय, आई वडिलांना आवडणार नाही आपल्या मुलांना असं केलं, पण आता सिस्टीम अशी बदलून जाते की मुलं ते करतात कमी वयात, ते मॅच्युअर होतात, त्यांचे मित्र मैत्रिणी. बाबा कराल तर सेफ करा. बघा तुम्ही, आता 2026 चालू आहे. मी जेवढा समाज बघतोय, इतरांना किती माहिती मला माहित नाही. तुम्हारे रोकने से बच्चे रुकते नाही आहे. एखाद्याला बॉयफ्रेंड नसेल ना तर तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातोय. गर्लफ्रेंड नसणं हे डिप्रेशनचं लक्षण आहे. म्हणजे प्रत्येकाला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पाहिजे. हे कशामुळे आलं सर? कशामुळे आलं सर? इंग्लिश कल्चर आपण स्वीकारलं, वेस्टर्न कल्चर, शाळा आपण स्वीकारल्या. ही तिथली कन्सेप्ट आहे. घरामध्ये मी गमतीने म्हणतो जस्ट अभ्यास करा सर्वांनी. मी तुमच्यातलेच विषय बोलतो, वेगळं काही मांडत नाही. घरामध्ये आजोबा बघता बातम्या, आजी आणि आपली आई बघते माहेरची चूल आणि ते काय आहे. मुलं बघतं कार्टून छोटे, आणि मध्यम वयाचे मुलं मुली बघतं इंग्लिश मालिका. ती इंग्लिश काय आजोबांना कळत नाही, त्या बातम्या काय त्या मुलीला आवडत नाही. संध्याकाळी रडल्याशिवाय आपल्या आईला होत नाही. उद्या अजून काही होणार, अजून काय उद्या होणार. चौघं एक बघताय का नाही, पण हे इंग्लिश मालिका का बघताय मुलं? जाता इंग्लिश मिडियमला आहे, त्यांचा काही दोष त्यांना सहज समजतं, पण ती कॉमेडी ते हसतात, आपल्याला समजत पण नाही.
आता मी शिकलो मराठी मीडियममध्ये, आणि मी एका घरात गेल्यानंतर जेव्हा माझ्या मित्राची मुलगी ती इंग्लिश बघते तर तिच्या हसतात, मला कळते ती कॉमेडी काय चालू आहे, कारण ती भाषा माझ्यासाठी विदेशी भाषा आहे. हे सर्व आपल्याकडे येत गेलं सर. आपले आजचे कपडे पण बघ ना, हे आपले कपडे नाही आहेत, ब्लेझर नाही, या गोष्टी, कम्प्युटर, सर्व गोष्टी, चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या. इथं ओशोंचं मी वाक्य, ओशो म्हणतात तुम्ही पूर्व म्हणजे आपलं चांगल्या वस्तू घ्या आणि पश्चिमच्या चांगल्या वस्तू घ्या. आता येतोय आपण पुढे पुढे स्थित्यांतर होत जातील. लॅपटॉप घ्या, खाली बसा मांडी घालून, ओके, म्हणजे खाली बस नाही, अजून सांगा असं. लॅपटॉप घ्या, मांडी घालून बसा, सकाळी 4 वाजता उठा, मोठ्यांचा पाय पडा. बरं झाला टी शर्ट वगैरे तुम्हाला, पण मोठ्यांचा पाय पडा. पाय पडल्यानंतर रिस्पेक्ट दिल्यानंतर खूप गोष्टी बदलतात. विदेशी मोबाईल वापरा, पण तुम्ही 4 वाजता उठले, प्राणायाम केला, व्यायाम केले, आपोआप तुमचं मनाचा निग्रह होतो आणि तुम्ही स्मार्टफोन स्मार्टली वापरायला लागतात. सर्व मनाचा नियम आहे सर. तर इथे ओशो मला आवडतं. ओशो म्हणतात की तुम्ही डायरेक्ट पश्चिम पण नाही घेऊ शकत आणि पूर्व पण घेऊ शकत नाही. पूर्व म्हणजे इंडियन कल्चर पण नाही घेऊ शकत. कल्चर पूर्ण याच्यातलं चांगलं, त्यातलं चांगलं, अजून कुठलं चांगलं ते घ्या आणि स्वतःला समृद्ध करा. पण आपला हेकेखोरपणा, अहंकार किंवा आमचं तेच चांगलं बाकी ते खराब असं नाहीये. तुम्ही रेल्वे आता वापस पाठवू शकत नाही. तुम्हाला विमान पाहिजे प्रवासाला, तुम्हाला लॅपटॉप पाहिजे ईमेलसाठी, पण तुम्हाला बाकी गोष्टी नको, असं चालणार नाही. आणि जागतिकीकरणामुळे जेव्हा ते एकत्र आपण आलो, चांगल्या गोष्टी, पण इथं तुमची साधना असेल, तुम्ही ध्यानधारणा करत असाल, तर तुम्ही वाईटला न सांगता लांब करता. तर मी ओशोंकडे येतो. ओशोंना लपवायचं काहीच नव्हतं. आता मी स्वतः काही त्यांच्या आश्रमात गेलो नाही, तिथं कोरेगावचा आश्रम आहे. माझा योग आला डी वाय पाटलांसोबत, दादांसोबत एक चक्कर मारून येण्याचा, पण असं मी साधक म्हणून कधी गेलो नाही. मी त्यांना पुस्तकातून घेतलं आणि त्यावेळेस कॅसेट्स मिळायच्या, एकलव्यासारखं मी करत गेलो. डी वाय पाटलांचं एक वाक्य होतं माझ्या बाबतीमध्ये, दादा माझ्या खूप कॉन्टॅक्टमध्ये होतो. मी पहिला ओशोवाला बघतोय जो ओशोवाल्याने बिघडला नाही म्हणून. म्हणजे हे पण एक मोठं वाक्य आलं. तर बिघडणं हे ओशोला जोडले. आता बघा, गुरु असं कधीच सांगत नाही, आपण की त्यातनं मार्ग शोधतो. आता ओशो म्हणतो दारू प्यायची, एका बाईकडे बघायचं. बघा, लोक गुरुच्या नावाने खपवतायत, त्यांचा कन्सेप्ट वेगळा आहे त्यामागचा. येस, जो व्यक्ती सर असं म्हणतात की ते स्वतः, त्यांना जेव्हा हाकायला गेलं अमेरिकेवरून, त्यांच्याशी घातपात झाला, एका शब्दाने बोलले नाही सर. खरं सांगू का, गुरु आपल्याला काही समजलेच नाही. आपण काय असतं, एक वाक्य मी नेहमी बोलतो, या जगाचा विस्तार केवढा. मला वाटतं वि. स. खांडेकरांचं वाक्य आपल्या मराठी या साहित्यातलं, या जगाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. आता तो इथलं बोलतोय आपल्याला, आणि आपण इथे, आपण एक गाढवं आणि तो म्हणतो घोडं बनण्याचे. हा जो गॅप आहे ना, मग आपण त्याला एक गाढवाकडे आणतो, आपला घोडा होता येत नाही. श्वानपुच्छ नलिकेत घातले विनसड. मी बघतो ना सर, मी जे काम करतोय, मला माफ करा, एखादा व्यक्ती आजारी का पडतो सर, आजारी पडणाऱ्यांचे आपण काही लक्ष नाही घेऊ. रात्री उशिरा झोपायचं, जास्त मोबाईल बघायचा, व्यायाम करायचा नाही, वाटेल ते खायचं, हवं ते टेन्शन घ्यायचं, व्यायाम उद्या, स्वभाव बदलायचा नाही, घरात डॉमिनेशन, वाद करत राहायचे, बैठे जॉब तो बैठेच, 8 तास बसल्यानं थोडा व्यायाम केला पाहिजे. नाही, आवडतच नाही. जेवण मात्र आम्ही रोज करणार, जेवण 2 टाइम, आणि जेवण तर आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि ते पण असं करायचं की शेवटचं जेवण आहे ते. आता याच्या पुढे जेवायला मिळणारच नाहीये. जेवण नॉर्मल केलं पाहिजे का? इथपर्यंत सर. किती करावं? चांगलं लागतं मग काय इतकं खायचं का? आता आंबा चालू आहे सध्या, खा चवीला आंबा, आवडतो म्हणून 4 आंबे 5 आंबे, म्हणजे मनाचं नियंत्रण नाहीये, कंट्रोल. आता याच्या उलट आम्ही काय करतो, पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो, कुठल्या डॉक्टरकडे पेशंट गेला, विशेषतः नॅचरोपॅथी आयुर्वेदवाल्याकडे, काय म्हणतो, सकाळी, आता आमच्या आश्रमात 4 वाजता उठण्याची प्रथा आहे कॉमनली. आम्ही तिथला डाएट बदललेला आहे. हे चपाती जे ना आपल्या जेवणामध्ये खूप मोठा रोल प्ले करते. आपलं पूर्वीचं जे अन्न होतं, ज्वारी, बाजरी किंवा जुन्या टाईपचं, आता त्याला मोदी सरकारने प्रमोट केलंय. त्याचा GI खूप कमी आहे, त्याने शुगर वाढत नाही आणि पचायला हलका आहे. ते आम्ही इंट्रोड्यूस केलं, बनवण्याची पद्धती इंट्रोड्यूस केलं. आपल्या या 100 वर्षामध्ये सर्व करप्ट होऊन गेलं सर. आपण राहिलोच नाही. ही मला सांगा, गहू किती लोक कॉमनली खातात, ती कुठून आली? कोणी इंट्रोड्यूस केलं आपल्याला? नव्हतं भारतामध्ये. तर आमचा डाएट वेगळा, लवकर उठा, प्राणायाम करा, रोज तिथं अर्धा तास
पळायला लावतो आम्ही, विशिष्ट प्रकारचे व्यायाम करून घेतो. आत्ता रिसेंटली पवना डॅमला जो आमचा कॅम्प होता, आमचा एक संगमनेरचा दादा आहे 19 इयर ओल्डचा, त्यांनी 15 दिवसामध्ये किती वजन कमी करावं अंदाजे, तो आला वेगळ्या कारणासाठी, त्यांनी 10 किलो वजन कमी केलं 15 दिवसात. हो सर. म्हणजे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांनी ठरवलं होतं तिथे ग्रीन ज्यूस देतो आम्ही, काही डाएट देतो, व्यायाम करतो. तो जिद्दी आहे, मला आवडतो तो दादा आमचा. हे आपण घरी करत नाही. 2 वेळेस जेवण करायचं, 4 वेळेचा चहा पाहिजे. तुम्हाला एक नियम सांगतो मी, आला विषय म्हणून. एकदा तुम्ही जेवण केलं ह्या टाईपचं तर ते अन्न पचायला 16 तास लागतात. एकदम खाल्लं की हां, जे काय समज तुम्ही दुपारी जेवले आता 16 तासानंतर ते पचतं. कारण आपली बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे. काळ बदलला पण आहाराची पद्धत नाही बदलली. त्यातलं ऑइल वगैरे आपण पदार्थ काय करतो चेतन सर, जाळून टाकतो बऱ्यापैकी. त्यातलं जे प्राण तत्व आहे ते मारून टाकतो आपण. त्याबद्दल कधी जास्त नको शिजवायला का सर? हा, जास्त शिजवायला नको. म्हणजे पद्धती बदलल्या, जिभेच्या अनुषंगाने खातोय आपण. चटोरी जीभ. हा, एक्झॅक्टली. आता आपण जेवण केलं 16 तासांनी खायला पाहिजे. पण जेवण केलं 2-3 तास झाले की आईस्क्रीम, 4 वाजले की चहा, संध्याकाळी पुन्हा अजून काही. जनरली नियम असा आहे की तुम्ही 7:30च्या अगोदर तुमचं जेवण संपलं पाहिजे. त्याच्यानंतर पचनक्रिया करणारे जे घटक आहे बॉडीमध्ये, विशेषतः पॅनक्रियास, ते झोपून जातात 7:30 नंतर ते झोपून जातात. हो. आणि हा जैन समाजामध्ये आहे, त्याला तुम्ही ते वेगळ्या अँगलने घेतात. त्यामागे सायन्स आहे. आता तुम्ही 8, 8:30, 7:30, 8 जेवायला लागले, ते अन्न तसंच पडतं. बनवायची पद्धत वेगळी, पुन्हा रात्री झोपताना पुन्हा वेगळं काही खाणार. मग सर पित्त झालं. पुढचं बोलू अजून. पित्त होतं. आपण तर खूप कलाकारी करतो, पण डॉक्टर असं घ्या औषध द्या मला की एका गोळीत बरं व्हायला पाहिजे. मूर्खपणा पुन्हा अजून. बसले डॉक्टर तुम्हाला जिल्युसिल द्यायला. अरे त्याचे कारणं शोध राजा, का होतंय ते, कशामुळे होतंय. जीवनशैलीमध्ये पूर्वी बघा रिमोट नव्हता, आपण उठून टीव्ही तर लावायचो. आता प्रत्येक गोष्ट रिमोट झालेली आहे. त्याच्यामुळे आजार वाढत आहेत. आणि त्या आजाराला बरं करणारे, तुम्हाला अजून आळशी ठेवणारे दुकानं उघडलेली आहेत. मग ठरवायचं असतं. आता जसं माझ्याकडे काही लोक येतात, त्यांनी कोणी यावं माझ्याकडे, मी प्रत्येकाला औषध देत नाही सर. माझी एक स्क्रीनिंग करायची पद्धत आहे. अशी माझ्याकडे 1.5-2 महिने वेटिंग असते. टिपिकल आले बाबा नाडी दाखव. लोकांची अपेक्षा काय असते सर, असं आलो असं भारी औषध द्या आणि आमचं डायबिटीस बरं करून द्या. मी वाटेल ते खाईल, मी काही करेल. कसं शक्य आहे सर? असं नाही होणार. ते मेटाबॉलिझम आहे, तुमचं शरीर आहे, नियम आहे त्याचे. तर इथे मग अशा पेशंटला मी औषधच देत नाही, मुळात घेतच नाही आम्ही त्यांना. लोक दुकान समजतात. नाही, तुम्हाला बदलावं लागेल. कायिक, वाचिक, मानसिक. म्हणतात ना की रक्ताचा डांबर आणि हाडांची खडी केल्याशिवाय यशाचा मार्ग तयार होत नाही. जर मी आज वर्ष 51ला असं बसलोय तर काहीतरी साधना आहे सर, ती अशी वन डे मध्ये येत नाही. म्हणून माझ्या पेशंटला मी सांगतो, शेवटी आपलं येईलच कधी. या निमित्ताने कोणी मला जर कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला, सर्व आजार बरे होतात. पण लोक घाई करतात सर. लोकांना वाटतं असं काय औषध द्या. त्यांचाही दोष नाही, सवय लागलेली आहे. मी सवय बदलणार नाही. आता बघा ना तुम्ही, कॉमनली लोक शहरामध्ये 10-11 झोपत नाही. हा झोपेचा वेळ नाहीच आहे मुळात आपला. खाणार तुम्ही झोपण्यापूर्वी, तुम्ही खाणार, कसं राहील ती बॉडी. आणि असं कोणी सांगायला गेलं की आपलं आवडत नाही, मग तुम्ही त्याची बदली करून टाकतात त्या तुकाराम मुंडेची. तर आज जे माझ्याकडे साधक आहे ना सर, ते देवत्वाची मला भूमिका देतात. त्याने म्हणावं अशी माझी अपेक्षा प्रामाणिकपणे केलं. आता मला बरेच याच्यात विद्यार्थी ऐकत असतील, BMSचे डॉक्टर्स किंवा कोणी पण, सर प्रामाणिकपणे करा, तुकाराम मुंडे मार्केटला येईल. इतकं सोपं आहे. ओशो सुद्धा प्रामाणिक होते म्हणून बदनाम झाले, पण आज पण ते टिकू नये. थोडंसं मला वाटतं या निमित्ताने समजून घ्यावं. फक्त सेक्स, त्यांचा आश्रम, एखाद्या माणसाला समजून घेताना तेवढं डीप जा. साधना केली की या गोष्टी आपोआप कमी होतात. हे बदमाश लोकांसाठी गुरु आहेत. म्हणजे काही लोक यांच्या नावाने आपले धंदे चालवतात. जसं म्हणतो ना आपण की महादेवाचं नाव घ्यायचं आणि सोमवारी गांजा फुगायचं. बस गांजा प्यायला महादेवाचं नाव घ्यायचं, हे असे लोक आहे समजा. एक्झॅक्टली. ते गुरु नाही सर. लक्षात ठेवा, मी नेहमी एक वाक्य बोलतो, एखादा व्यक्ती जो एका लेवलला पोहोचतो ना सर, काहीतरी त्या माथे साधना असते, अभ्यास असतो. इझी नाही. वो हमारा है कि हम उसको देख नहीं पाते. पण सत्य कधीच लपून राहत नाही. आज ते मेल्यानंतरही काम चालू आहे सर. मी आज त्यांचं तत्वज्ञान लोकांना शिकवतो वेगळ्या प्रकारे. माझं लाईफ कोणी काढून दाखव, सांगून द्यावं की डॉक्टर निलेश या ठिकाणी चुकले म्हणून.
150 कोटी माझ्या समोर आल्यानंतर मी जेव्हा नाही म्हणतो कॅम्पस सांभाळायचं, याच्यातच साधनं दिसते सर. मी एका कॅम्पसचा हेड होतो, ते पद माझ्याकडे आलं होतं. इझिली मी पैसे खाऊ शकतो, पण नाही. ज्या घरात मी सांगतोय, माझा अनुभव आहे, मी चुकत असेल, ज्या घरामध्ये बेईमानी करून वाईट मार्गाने पैसा येईल सर, त्या घरामध्ये आजार येतील, व्यसनं येतील, मुलं अभ्यास करणार नाही, तुमची पत्नी ऐकणार नाही. मग तुम्ही काय प्राप्त केलं आयुष्यामध्ये? पैसा येऊन जाईल, गाडी येईल, बंगला येईल, कारण हे आल्यानंतर सर जी दाती घरामध्ये येते, अहंकार, उन्माद वाढतो. ठरलेलं आहे, नंबर 2च्या मार्गाने पैसा आला की दारू आपोआप पाठीमागे येते सर. तत्वच जातात ना. भ्रष्ट विचार, भ्रष्ट आचार, भ्रष्ट विचार, मग तो आचार दुसऱ्या ठिकाणी जात. दारू आली की पुढच्या गोष्टी येतात. बघा इतिहास काढून, बाई बाटली, सर्व सुरू होतं सर, सर्व सुरू होतं. पण आपण कोण सांगणार आहे? पुन्हा सत्य बोललं की लोकांची इगो हर्ट होतात. कमी पैसा आहे समजा कुणाकडे, कुणी कमी कमवत आहे सर, समजा ठीक आहे, आता आपण बोललो की 2 नंबर, काय असं नाही की चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवता येत नाही. कमवता येतो, पण वर्ष लागतात. 2 दिवसात, 8 दिवसात नाही होणार, 1 वर्षात नाही होणार. 5-5, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष तपश्चर्या करावी लागते, मेहनत घ्यावी लागते. तो शब्द खूप आवडला मला, की रक्ताचं डांबर आणि दुसरं काय, रक्ताचं डांबर आणि आपल्या हाडांची खडी केल्याशिवाय यशाचा मार्ग होत यश येत नाही. खूप आवडलं मला तो शब्द. ते केल्याशिवाय तुम्हाला हे नाहीये. बट जो व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करतोय पहिल्यापासून, रात्रंदिवस कष्ट करतोय, हे करतोय, ते करतोय, त्याला यश मिळेलच का मग? 100% मिळेल. आणि समाधानी यश असेल ते, आणि त्याला शांत झोप लागेल. फक्त यश मिळवण्यासाठी यशाचा एक मार्ग आहे सर. तो जो प्रयत्न करत गेला त्याला आपोआप तो मार्ग सापडतो. त्याने फक्त बेईमानी करायची नाहीये, हा शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे. हे आमिष तुमच्या पुढे येतील, म्हणून मी शब्द वापरला 14 वर्ष. 7चं गणित लक्षात ठेवा. 7 स्वर आहेत आपले, सारेगम पद निसा, 7 चक्र आहेत, 7 वार. 7च काय, 8 का नाही? तसं 7चं गणित आहे. तुमचं वय किती सर आज? 33. 7-7-5 35. तुमचं 35 नंतर लाईफ बदलणार आहे, चांगलं वाईट पुढे. म्हणजे 7चं चक्र आहे. 7 14 21 असं. ओके. इथं समजा कोणाचं वय 21 चालू आहे आणि तो दुःखात आहे, आता पुढच्या वर्षी मे बी चांगली गोष्ट घडणार आहे काहीतरी. 7-21, आता 21 नंतर हा फंडा आहे. राम 14 वर्ष वनवासात गेले सर. 7-7-2 14. 14 वर्षाची जो परीक्षा देतो सर, लक्षात ठेवा. आलावून सांगतो की दुसऱ्या दिवशी जो व्यक्ती राम, ज्याला राजा व्हायचंय, त्याच्या मनात काही चालू असेल आणि ते कैकेयीला अवदसा आठवते मंथराच्या माध्यमातून. आपल्या पण जीवनात एक कैकेयी आहे. कैकेयीची कोणतरी मंथरा आहे. आपला पुढे विषय येईलच. एखादी गोष्ट आपल्या घडताना दिसते, पण त्या पाठीमागे बरेच डायमेन्शन्स असतात. बरोबर आहे. मंथराने कान भरले, कैकेयीने आपले 2 वर नेमके त्याच वेळेस मागितले. सीन आपण पुन्हा रिक्रिएट करून पुन्हा ऐकू. रामाला खाली बोलायला गेलं, त्या अगोदर ती दशरथाला बोलली होती की माझ्या मुलाला राजा कर. एका अँगलनी पटतं. कौशल्य पुत्र होता, हा तिचा पुत्र होता, पुत्रप्रेम. पण दुसरी अट द्यायची सर काय गरज होती? राजा इतपत ठीक आहे, याला 14 वर्ष वनवासात पाठवा. राजा व्यक्तीला भगवे कपडे घालून वनवासात, काय वाटतं असेल त्या रामाला? राम एका शब्दाने बोलला नाही सर. आपण काय म्हणतो, पप्पा असे काय करताय पप्पा, मी काय चूक केली पप्पा, माझं कमिटमेंट नाही. मग इतकं नको पप्पा डेंजर करा तुम्ही, इतपत ठीक आहे, मला पद देऊ नका, मला जंगलात का पाठवताय? ती पत्नी किती महान त्याची, ती पण सोबत निघाली, सीता माता. तत्व काय ओळखायचं सर? मी तर असंच बघतो. गेला वनवासात, तिथे इथपर्यंत ठीक होतं, तो रावण रूपी राक्षस त्याला भेटला, त्याच्या मागे डायमेन्शन. तो का आला तिला पळवायला? लक्ष्मण रेषा, लक्ष्मण त्याची बहीण, करतोय नाक कापतोय लक्ष्मण, आणि बायका कोणाची पळवली जाते? रामाची. भगवा वस्त्रधारी क्षत्रिय नाही तो या मोमेंटला, तो ब्राह्मण तत्व समजा तुम्ही. तो एका बलाढ्य रावणाशी लढा देतो सर. तो बोलला होता हनुमान, आमची सीतामा परत देऊन टाक, आम्ही करत नाही,
पण तो मूर्ख ऐकत नव्हता. कसं काय सैन्य जमा केलं असेल. एक ही परीक्षा होती, दुसरी परीक्षा, त्यातनं पास झाला. म्हणून आज रामाचं मंदिर आपण बघतोय इतक्या वर्षानंतर. अयोध्येत एवढी हिंमत ज्याच्यामध्ये असेल ना सर, त्याला तो राम जिंकतो मात्र शेवटी. राम जिंकतोच. हा, तुम्ही आता बोले ना, तुम्ही बसलेले, मी तुम्हाला बघतोय, आपल्या ऑन ऑफ कॅमेरा गप्पा झाल्या. चेतन महाजन जर आज काय आहेत, तुमची मेहनत आहे सर. तो हर कोई यूट्यूबर का 3,50,000 सब्सक्राइबर बन जाते. हे तत्व समजून घ्या. इथं काय आत्मश्लाघापणाने मी किती भारी, तुम्ही किती भारी. काम करा, प्रामाणिक काम करा, प्लॅनिंग करा, तुम्हाला आपोआप गुरु भेटतात सर. मला डी.वाय. पाटलांनी फोन केला. त्याबद्दलच बोलतो. मी आता बरं, आलो ठीक आहे, बघा. सांगा इन्सिडेंट. डी.वाय. दादांना भेटायचं असेल, राज्यपाल माणूस, एक शिक्षण सम्राट, तर भेटत नाहीत ते. त्यांचा स्वभाव पण वेगळा आहे. स्वतः त्यांनी अलिप्त करून घेतलंय. त्यांनी माझा साम टीव्हीचा शो पाहिला. मी बोलता बोलता आला म्हणून सांगतो. साम टीव्हीचा शो पाहिला, बायपासला करा, बाय बाय. त्याच्या आदल्या दिवशी आमच्या गावात दत्त मंदिर आहे. वडील म्हणे ये, मी जात नाही सहसा. गेलो, गावात झाडू मारला. पप्पा म्हटले काय मूर्खपणा करतोय, मला हाकलून दिला गावाच्या बाहेर. माझी दाढी वाढलेली, मी औरंगाबादला आलो, ड्रायव्हरला सोबत घेतलं. तेव्हा संन्यासी होते का? नाही, तेव्हा संन्यासच्या मोडला होतो मी. बरं, पण मी 2 गावं दत्तक घेतले होते. आमचं गाव ते, मी कुठे गेलं झाडू मारायचो, मुलांना शिकवायचो. वडील गावातले पाटील, त्यांना काही ते आवडलं नाही. हे काय मूर्खपणा करतोय, त्यांची विचारसरणी. मी तसंच आलो, सकाळी उठलो औरंगाबादला, आणि बेलापूर आहे आपलं मुंबई, बेलापूर, तिथं साम टीव्हीचा लाईव्ह शो चालतो. गेलो आणि मी माझे विषय फिक्स होता, बायपासला करा, बाय बाय. म्हणजे आपण अँजिओप्लास्टी बायपास टाळतो. तेव्हा तो शो 2 का 1.5 तास काही चालायचा, जास्त वेळ चालायचा. बापरे. मी निवांत बोलतोय माझं. तुम्ही एकदा ऐका, तो आपल्या युट्यूबला आहे. नक्की नक्की. तो शो बघून मला दादा कुठे राज्यपाल होते, एक छोटं राज्य आहे, सध्या विसरतोय, मला त्यांनी फोन केला. फोन लागत नाही अशा वेळेला, खूप फोन येतात. म्हणे मला पण हृदयविकार आहे आणि आतापर्यंत 7 वेळेस अँजिओप्लास्टी केलेली. दादांची 7व्या, डी.वाय. पाटील दादांची 7व्या अँजिओप्लास्टी झालेली. आता पण 1-2दा पाहिली होती मी. इथे पण दादा आहेत ते. म्हणे मला भेटेल का? म्हटलं निश्चितपणे. पुण्यात कधी असतं? म्हटलं महिन्यात एकदा. त्यावेळेची गोष्ट. आले, भेटले. इट्स अ बिग स्टोरी. मग त्यांच्या आयुष्यात माझ्याने फरक झाला. मी ठरवून डी.वाय. पाटलांना भेटलो नसतो. तर ते एके दिवशी लीलावतीमध्ये आम्ही दोघं बसलो होतो. त्यांच्या मिसेस आजारी होत्या आणि आम्हाला भेटून, असे काचेतनं दिसतं त्यांच्या मिसेस, आम्ही दोघंच बसलेलो आहे. आम्हाला भेटून झाले असतील एक 15 दिवस, 8 दिवस. ते मला विचारतात, डॉक्टर तुम्हाला मी का बोलवलं असेल? तुमचा चेहरा मला आठवत नाही. दादा म्हटलं तुमच्या मनातलं मला कसं माहिती? ते म्हटले मला तुमचा चेहरा आठवत नाही, मला तुमचं बोलणं वेगळं वाटलं. अंडरलाईन करण्यासारखं आहे. मी काय डी.वाय. पाटलाने ऐकवून गप्पा मारत नव्हतो, किंवा आताही तुमच्या जेव्हा बोलतोय मी, सहज आपल्या गप्पा सुरू आहेत. कोणी ऐकावं नाही ऐकावं म्हणून नाही. त्यावेळी तुमचं मला बोलणं वेगळं वाटलं. जर माझं बोलणं खरोखर वेगळं असेल, आता जा पाठीमागे, मी आदल्या दिवशी गावात झाडू मारतोय. जो व्यक्ती आपल्या गावात झाडू मारतोय डॉक्टर असताना, तिथे किस्सा पण घडला सर. मी मुलांना जमा करतो जनरली, आणि झाडू आम्ही पुढ्या उचलतात. खानदेशकडे माझं गाव आहे, म्हणजे मी तिकडे जास्त जात नाही. मी कन्नड, बीड साईडला, पुण्याकडे वाढलो. पण जे माझे आजोबा वडील तिथले आहेत, तर पुढ्या उचलता मी एका टपरीजवळ गेलो. आणि गावात मी बऱ्यापैकी फेमस आहे की डॉक्टर विश्वनाथ साहेब ना मुलगा डॉक्टर शे वगैरे असं म्हणून. तो टपरीवाला म्हटला, अरे आपल्याला लाज वाटायला पाहिजे, आपला गाव ना डॉक्टर, औरंगाबादहून ईसन, आपला कचरा इथे राही ना, आपण आपला कचरा उचलला पाहिजे. सर तुम्ही बाजूला व्हा म्हणे, मी उचलाच म्हणे. माझा विजय झाला सर. माझं काय म्हणणं आहे, आपला कचरा आपण उचलावा, मग कचरा होणारच नाही. आता जो व्यक्ती दुसऱ्याच्या टपरीवर जाऊन कचरा उचलतोय, तो टीव्हीला कसा बोलेल सर? त्याचा मी पण अहंकार. मला कोणी पकडले डी.वाय. पाटलांनी. आणि आज पण दादा माझ्या आयुष्यात आहे. काही कारणामुळे आमचा कॉन्टॅक्ट नाही 2-3 वर्षापासून. किती वर्ष झाले? ते कोल्हापूरला असतात. आणि मी जेव्हा कॅम्पस सोडलं, तर माझं पूर्ण लक्ष माझ्या आपल्या कॅम्पसकडे होतं. ते आणि संभाजीनगरला मी गेलो, आणि तिथे तनमन धन लावून एक आश्रम डेव्हलप केला. आणि आज तिथंच पेशंट साधारणपणे जागा आहे ती 5 एकर जागा. 5 एकर जागा आहे संभाजीनगरला. हो. अरे वा.
मग आता हे जे सगळं आपण बोलतोय सर, किंवा हे जे सगळं करतोय, किंवा कोणी जीवन कसं जगावं, किंवा त्याचं रुटीन कसं असावं, लवकर झोपा, हे सगळं जो व्यक्ती आपल्या आश्रमात येतो तिथं त्याची जीवन पद्धती अशीच बनून जाते का? तर सर, तुम्ही जो प्रश्न विचारला, आपण मी स्वतः योगिक मार्गाला गेलो. हे काय आहे निब्बाना इन शॉर्ट, की एक डॉक्टर जो अचानकपणे संन्यास घेऊन परम शांतीसाठी निघतो, त्याला ॲक्सिडेंटली मिळून जातं. त्याला माहीत नव्हतं तो पुन्हा परत येईल म्हणून. मी काय परत यायच्या अँगली गेलो नव्हतो. मला मिळालं आणि मला भेटल्यानंतर तो आनंद, ते यश आणि आरोग्य लोकांना द्यायचं. मला असाध्य आजार बरे करायचे. यापूर्वी बरे केले होते. मग या असाध्य आजार सर्व कोणते सर? डोक्यापासून पायापर्यंत मायग्रेन, डोकेदुखी लोकांची बरे होत नाही, मानसिक आजार, हृदयविकार, सोरायसिस, वंध्यत्व, कोणताही आजार, आंबवात, संधिवात, स्पॉन्डिलोसिस, हिपॅटायटिस बी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, HIV, ज्याला प्रस्थापितांमध्ये भीती आहे आणि बरं होत नाही असं सांगतात, आपण सर्व आजार बरे करतो. तर मी एक पद्धत डेव्हलप केलेली आहे. मी योगी जीवन जगतोय. आजही मी खूप समाजापासून अलिप्त राहतो. मला कसली अपेक्षा नाही. मला फक्त माझे पेशंट बरे. मी आलो काय परत? पेशंट बरे करायला, लोकांना आनंद देणं आणि यश. आणि माझे पेशंट हे माझं, यांच्यामुळे मी जिवंत आहे आज. जेव्हा ती ताई म्हणते माझी आत्महत्या टळली, कोणी माझ्यामुळे मग उद्या उद्योगपती होईल, कुणाच्या घरातली भांडणं कमी होतील माझ्यामुळे, आणि त्यांना सुख येतं, तेव्हा ते माझं फळ आहे. त्याने मला चांगलं म्हणावं वाईट म्हणावं त्यांचा दृष्टिकोन, ती पण आपण अपेक्षा ठेवून असं दुःख येतं म्हणायचं. हे करण्यासाठी आपण आश्रमाची स्थापना केली. आश्रम का केला सर? शहरीकरणामुळे किंवा बाकी कारणामुळे आवाज, प्रदूषण, एक वातावरण बनवलं आहे. ट्रीटमेंटच्या काळामध्ये काही दिवस पेशंटला राहावं लागतं. ती एकदा टेक्निक शिकायची आणि घरी येऊन करायचं. घरी करा हा माझा उद्देश आहे. मी ते हॉटेल म्हणून टाकलं नाही. तुम्ही असं नाही म्हणत की तिथे यान माझी एवढी फी भरा, म्हणजे नाही, ते असतं चार्ज, म्हणजे असं नाही की तिथे राहून कंटिन्यू माझे तुम्ही सबस्क्रायबर बना, म्हणजे बना आणि मग पैसे पे करता. तुम्ही शिका, तिथे राहा, शिका आणि तुमच्या घरी करा. प्रामाणिकपणे रूम भरण्यासाठी मी ते केलेलं नाही, म्हणून मी पेशंटला काढतो बाहेर. मग आता आजाराप्रमाणे 15 दिवस, 21 दिवस, महिना, आम्ही त्यातल्याच काय सांगतो पेशंटला, एक मिनिमम 15 दिवस आम्हाला तुम्ही द्या. काही म्हणतं सर एक बनतं सर आम्हाला वर्षभर राहू द्या. मी सांगतो नाही, पुढच्या पेशंटला एंट्री द्या. तुम्ही शिका. कारण मी किती शिकवलं आणि तुम्ही घरी जाऊन नाही केलं, काहीच फायदा नाही सर. कोणकोणत्या ग्रुपचे लोक आहे सर तुमच्याकडे? सर्व ग्रुप आहे सर. फक्त समजू की खूप छोटे मुलं नाही आहेत, परंतु सर्वात शेवटचा व्यक्ती माझ्या 86 वर्ष वयाचा आज, आणि 10-12 वर्षापासून पुढे. मग मानसिक आजार आहेत, बाकी आजार तर सर्व त्यामध्ये आहेत. ओके. तुम्ही सर प्रत्येक पॉडकास्टमध्ये DY पाटील सरांचं बोलतात, दादांचं बोलतात. याच्यावरून एक तर जाणवतं की त्यांचा तुमच्यावर खूप प्रभाव आहे. 16 वर्ष झाले तुम्ही सांगितलं. काय शिकले सर त्यांच्याकडून? काय त्या व्यक्तीमध्ये शिकायसारखं DY पाटलांमध्ये? कारण आम्ही तर भेटलो नाहीये. हो. आणि नाकी मी त्यांची कारकीर्द एवढी जवळून पाहिली आहे. शरद पवार नाव माहितीये, देवेंद्र फडणवीस माहितीये, मुंडेंचं माहिती होतं, RR आबांचं माहिती होतं, विलासराव देशमुख माहिती होते, पण आता हे गिरीश महाजन आमचे जळगावचे म्हणून माहिती आहे. यांच्याबद्दल काय सांगा? पहिली गोष्ट सर, तुम्ही जर ईश्वर पाहिला नसेल तर तुम्ही DY पाटलांना भेटा, तुम्हाला ईश्वराचं रूप दिसेल. असं म्हणतात ना, देव स्वतः येत नाही, माणसं पाठवून देतो. आणि माझा अभ्यास आहे सर की त्यांचे मायनस भरपूर काही पॉईंट असतील, त्यांना या समाजात राहायचंय, त्यांचे राजकारण आहे, राजकारणात निगेटिव्ह बोललंच जातं. पण नेहमीच मी असं म्हणतो की कोणत्याही माणसामध्ये जे पॉझिटिव्ह असते पहिले बघा, निगेटिव्ह त्याच्यावर सोडून द्या, त्यात तुम्ही तुमची प्रगती करा. आता मागच्या जन्माचा या जन्माचा काही कर्म आहे की त्यांचा माझा संयोग आला. मी असं मानतो सर की तुमच्या आयुष्यात जोही व्यक्ती येतो त्यामुळे काही प्लॅनिंग असते, असं अकस्मात नसतं. आज आपण बोलतोय आणि या पॉडकास्टमुळे कोणाची आत्महत्या टळली सर. मी तो अनुभव सांगतो. माझे जे काही 5-10 पॉडकास्ट झाले त्याच्या कमेंट्समध्ये आत्तापर्यंत कमीत कमी मला 7 ते 10 लोक असे भेटले जे म्हटले तुमचं फक्त ऐकून माझी आत्महत्या टळली. त्याचं नशीब सर त्या माणसाचं, त्याने पॉडकास्ट ऐकावं. तसं माझं नशीब माझ्या आयुष्यात DY दादा आले. मला त्यांच्यावर काही बॅकग्राऊंड माहीत नव्हते. मी एकच बघतो की एक मनुष्य एवढं मोठं साम्राज्य कसं उभं करतो. 3 राज्याचा राज्यपाल, 10 विद्यापीठं. तर सर सर्वात मेन तुम्हाला सांगतो मी,
की दादांसोबत जवळपास 16-18 वर्षापासून आहे. आम्ही दोघं त्यांच्या अत्यंत महागड्या अशा फ्लॅटमध्ये आम्ही जेव्हा बसतो, 16 वर्षामध्ये दादांना मी एकदाही एका माणसाबद्दल निगेटिव्ह बोलताना ऐकलं नाही. डी.वाय. पाटील सरांना, दादांना तुम्ही 16 वर्षामध्ये भरपूर वेळा भेटले असाल, तुम्ही एकदाही त्यांना कुणाबद्दल वाईट बोलताना ऐकलं नाहीये, राजकारणी असून. एक्झॅक्ट ही सो पॉझिटिव्ह. आणि कोणतंही काम सांगा होऊन जाईल म्हणतात ते. आणि हाच स्वभाव मी जेव्हा आता एक्स्ट्रॉनिक स्वभावाबद्दल बोलतो, थोडं त्याबद्दल बोलू की समाजामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, सामान्य आणि ग्रेट आणि सामान्य लोक. ग्रेट स्वभावाचे जेव्हा मी 5 पॉईंट नेहमी वारंवार सांगतो की दे आर व्हेरी प्रोॲक्टिव्ह पीपल. पहिला पॉईंट आहे, त्यांना कोणत्या सीनमध्ये चांगला पॉईंट पहिले दिसतो. दादा कधीच म्हणणार नाही की होत नाही म्हणून. कसं होत नाही? लोकांबद्दल त्यांच्या लाईफमध्ये काही डाऊन्स होत नसतील का सर? जेवढा मोठा पसारा तेवढे मोठे संकट. मग कधी त्यांना मी हताश होताना पाहिलं नाही. हेल्थ कॉन्शियस, समोरच्या माणसाला रिस्पेक्ट देणं, मग छोटा असेल किंवा मोठा असेल. मी पणातून बाहेर निघून त्या माणसाने राज्यपाल पदी असताना ₹1 फक्त पेमेंट घेतलं. म्हणजे कर्मात दिसतं सर. सकाळी 4 वाजता उठून ते जपमाळ करतात. त्यांना सहज शक्य आहे अजून पण. हो. आणि देवाच्या कृपेने ती माळ माझ्याजवळ त्यांनी गिफ्ट दिली, मला माझ्या गळ्यात टाकली. मी जेव्हा बिहारला गेलो तेव्हा ते माझ्यासाठी खूप मोठा प्रसाद आहे सर. तुम्ही आता बोले ना की कष्टाशिवाय मिळत नाही. मी नेहमी म्हणतो की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हा जो हौसला आहे सर, हा एकदम नाही येत असा. तो तुमच्या कॅरेक्टरमध्ये पण असतो, तुमच्या वागण्यामध्ये असतो. यश मिळून जाईल तुम्हाला, भामटापणा करून, खोटं बोलून, देवाचं नाव वापरून. फक्त टिकवायला पण ताकद लागते. आता आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो की विशिष्ट समाजाचे लोकच का उद्योगात पुढे, हाणामाऱ्या, घटस्फोट विशिष्ट समाजातच का होत आहेत? अभ्यास करावा पब्लिकने. या पूर्ण समाजाचा अभ्यास केला मला दिसलं सर. त्यांच्या वागण्याच्या काही पद्धती आहेत. मी नेहमी एक सांगतो, तिथं थांबू आपण. ज्यालाही सक्सेस पाहिजे, मग आजार बरे करायचे असतील, सक्सेस पाहिजे असेल, सांगू गुपित फॉर्म्युला. अरे वा. आजपासून ठरवून टाका की मी कारण सांगणार नाही. आपण एक संकल्प घेतो. संकल्प घेणं सोपं आहे. ते म्हणायचे ना पूर्वी, आमच्या लहानपणी आपला होता अभ्यासात, गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काळी, आणि म्हणायचा मनाशी की बांधल्या ठिकाणी माडी. अशी माडी बांधणारे 100 येतात. म्हणतात 100 निघतात, पण फक्त 5 जाऊन पोहोचतात. हे 95 कुठे थांबतात माहिती आहे? हे थांबतात, यांच्या लाईफमध्ये संकट येतात आणि ते स्टॉप होतात. दादांकडे मी पाहिलं, स्टॉप हा शब्दच नाही आहे. होऊन जाईल. तुम्ही फक्त मला होऊन जाईल, मग तुम्हाला प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, तुम्ही काम करता त्याच्यावर. ऑथेंटिक असतात, लवाडी करत नाही, मॅन्युप्युलेट करत नाही. मग प्लॅन ए काम करतो, पुन्हा पुढची अडचण. आज मी इथं बसलोय, तुम्ही बसले, आपला प्रवास सोपा होता का सर? संन्यास घेणं मूर्खपणाचं लक्षण एका अँगलने पाहिलं तर. मी संन्यास शब्द बोलतो तर काही लोकांची इगो हर्ट होतात. असला कसला संन्यास, काही म्हणतात ब्लेझर घालून संन्यासाबद्दल बोलतोय. खूप लोकांची मत. नाटक करत नाही ना तुम्ही ते कुर्ता घालून? पण त्यांना सांगणार कोण? त्यांच्या डोक्यात तो संन्यास आहे, आणि संन्यासी माणसाने परत येऊ नये पुन्हा, तरी खपावंच. असंही संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना संन्यासामुळेच मरावं लागलं. आता मी काय सॅक्रिफाईस केलं मला माहिती आहे, पण मी जिवंत सर त्या वैशालताईमुळे जी म्हणते माझी आत्महत्या टळली. मी जिवंत त्या माझ्या कॅन्सर पेशंटला बरं केलं. आज दादा हे माझ्या विचारांवर प्रेम करतात. मी मध्ये आडनाव सोडलं होतं, माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघावं. त्यांना खूप आवडायचं ते सांगायचे. समजा प्रतिभाताई आल्या, सांगा बरं तुम्ही आडनाव का सोडलं ते. निलेश विश्वनाथ पाटीलला सोडून दिलं तुम्ही. माणसाने माणसाकडून माणूस म्हणून बघावं. तुम्ही काय म्हणायचे मग? निलेश विश्वनाथ फक्त. माझं पॅन कार्डवर नाव निलेश विश्वनाथ पाटील आहे. कारण जात काय करते सर, माणसाला दूर करते. आपण या थोर लोकांना पण जातीमध्ये वाटून घेतलं.
ज्योतिबाई यांचे, शिवाजी यांचे नाही सर, ते असे विचारांचे नव्हते. मग मी ते सोडलं आणि मग लोक विश्वनाथ, मग तुम्ही साऊथ इंडियाचे का, ओके. नवीन एक कॉम्प्लिकेशन फॉर्म झाला. कॉम्प्लिकेशन्स तर मी त्याच्यावरून जज मी करणं. ना एक कथा सांगतो कॉम्प्लिकेशनवर आणि आपली चर्चा विथ युअर परमिशन आपण थांबू. कॉम्प्लिकेशन कसे वाढतात लाईफमध्ये या निमित्ताने पेशंटला एक फायदा होऊन जाईल, कारण मी लाईफ कोच आहे. आपण एक समस्या, मी काय केलं की मला जात काढायची होती, पण दुसरी समस्या काय निर्माण झाली की विश्वनाथ मग तू साऊथ इंडियन का, मग त्याला पूर्ण स्टोरी सांगा. मी पाटील पुन्हा लावून घेतलं. मी मुळात पाटील पण नाही, निलेश पण नाही. एक तत्व आहे सर, शरीर मन आणि आत्मा, आपला एक प्रवास आहे, आत्म्याचा प्रवास आहे. आज आपण दोघं बोलतोय हे पण लिहून ठेवलेलं आहे. याच्यातून ज्या व्यक्तीला फायदा होणार आहे ते लिहून ठेवलंय. बस उसके लिए कर रहे हैं हम सब. आपण मीडियम आहे. ये सब लीला है, ये लीला जो समझ गया वो जीत गया सब. तो तरुण गेला. त्यामुळे काय टेन्शन नाही घ्यायचं कुठलं, हसत राहायचं, ओरातलं दुःख दाबून. शेवटी पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, बरोबर आहे. आणि कोणाचे डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. तुम्ही वारंवार आम्हाला बोलवतात, आम्हाला ऐकतात, आणि लोकांना ऐकायला बरं वाटतं तुम्हाला, आमचा तर जाऊच द्या. धन्यवाद सर. आणि काहीतरी कसं आहे, जो आनंद मला मिळाला सर तो मला इतरांना वाटायचा आहे, जे आरोग्य मिळालं. म्हणून मी नेहमी सांगतो, कुठलाच लोड घ्यायचा आणि सर्व आजार बरे होतात, आनंद येतो, यश येतं, चिल मारायचं. लोड घेतलं की आजार वाढतात, असं बरोबर. काही लोड कमी नाहीये. धन्यवाद सर. ज्याही लोकांना सरांसोबत कन्सल्ट करायचं आहे किंवा काही माहिती अजून हवी असेल किंवा आश्रमामध्ये जायचं असेल, त्याच्यात आपलं मला निपाण, बोलायचं राहिलं बरं. जीवन हां. निपाण. तुम्ही आता म्हणाल ज्यांना यायचंय, जनरली असे पॉडकास्ट झाले की काही लोक मला कनेक्ट होतात. तर मला लोकांना सांगायचंय मला की आम्ही फोन घेत नाही, हा. आम्ही योगिक जीवन जगतोय. संन्यासचा अर्थ काय सर, आता कसली अपेक्षा नाही. संन्यासाबद्दल हा एक अर्थ आहे अजून. त्याला काही भगवे कपडेच घातले पाहिजे, हुम फट स्वा म्हटलं पाहिजे, तसं काही गरज नाहीये. नाही. ज्याला वाटतं की ही सेवा घ्यावी किंवा माहिती घ्यावी, त्यांनी डायरेक्ट पहिली गोष्ट फोन लावून, आम्ही फोन उचलत नाही सर. जमलंच तर आपण याच्यात काही लिंक देऊ आपण. लिंक आहे का काही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता का? मला आमच्या टीमला व्हॉट्सअप करायचं आहे. आम्ही कॉल केलेला माणसाला पण लिहून ठेवतो, कोणी कॉल केला सांगू सुद्धा. म्हणजे काही लोक ऐकत नाही, ऐकण्याची पण क्षमता कमी लोकांची. व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप आल्यानंतर आमच्याकडे कमीत कमी 1.5 ते 2 महिने वेटिंग असते सर. खूप शांतपणे काम अजून करतो. पण? हो. माझा एक डॉक्टर दिवसाला एक पेशंट बघतो. आम्ही आला रेन बघ नाही, जोपर्यंत त्याला समजून घेत नाही सर. काही वाचिक माणसं, प्रश्न कमी नाही चेतन सर, घरोघरी रामायण महाभारत चालू आहे. आपल्याला दिसतोय मुलगा डिप्रेशनने आजारी पडलाय, पण त्याच्या मागे खूप मोठं रामायण असतं. बरोबर आहे. जन्माची कहाणी असते, मागचा जन्म असतो. तर शांतपणे बघतो. आमची 6 वाजता टायमिंग बंद होते आश्रमामध्ये. टिपिकल बाह्य हा दवाखाना नाहीच आहे मुळात, आहे आम्ही डॉक्टरच, मी MD आयुर्वेद आहे, पण हे मंदिर आहे आणि या मंदिराचे नियम आहे शांतपणे या, वाट पाहायची तयारी ठेवा. घाई करणाऱ्या माणसाला आमच्याकडे ट्रीटमेंट नाही. याल तर पूर्ण आजार बरा करून त्याचं पूर्ण. जर मी म्हटलं तुमचं डिप्रेशन जाईल तर जाईल, नाही तर नाही, 1 रुपया देऊ नका आम्हाला तुम्ही. आणि एक पद्धत डेव्हलप केली शांततेची. घाई करणारा माणूस, रागीट माणसं आमच्याकडे चालत नाही, त्याला आम्ही शांत करतो. म्हणून ज्याला तुम्ही आता बोलता होता, मी तुम्हाला मध्ये बोल, ज्याला यायचं असेल शांतपणे या. आल्यानंतर घाई करू नका, लवकर नंबर लावा. माझी टीम शांत आहे, मी त्यांचा गुरु असल्या कारणाने मी घाई होऊ देत नाही. इतकी काळजी घ्या, सर्वांना ट्रीटमेंट मिळेल. आणि अजून काही पद्धत डेव्हलप करतोय, तेवढं एक मला सांगायचं त्यानिमित्त. चालतंय. धन्यवाद सर. थँक्यू. तुम्ही जी माहिती दिली सगळ्यांना उपयोगी पडेल. थँक्यू सर. थँक्यू.